मला व्लॉग वगैरे काही जमत नाही. आय एम जस्ट गोईंग विथ द फ्लो. आणि आज मी झाली आहे CSTला, कारण मी आता नाशिकवरून जस्ट मुंबईला शिफ्ट झाली आहे आणि दिवाळी येते. उद्या दिवाळीला घरी जायचं आहे. इकडून काहीतरी न्यावं लागेल, यू नो, मम्मीज रिच्युअल्स. सो दॅट्स वाय मी आता अंडरग्राऊंड मेट्रो स्टार्ट झाली आहे अंधेरीवरून, लाईक अंधेरीवरून. सो मी 6 रोडवरून टू CSTचं डायरेक्ट स्टेशन. तिकडून तुम्ही बाहेर आला की सरळ क्रॉफर्ड. इझी भाई, खूप इझी आहे ही लाईफ. मुंबईची लाईफ इज नॉट इझी, बट दिस वे इज़ व्हेरी इझी. मुंबई मेट्रो सॉर्टेड, बहुत सॉर्टेड. तर मी कंटिन्यू ब्लॉग नाही चालू करणार, बट आय विल ट्राय टू कवर एव्हरीथिंग फॉर यू, फॉर द बेस्ट फ्रेंड्स. बिकॉज मला महाग गोष्टी नाही आवडत आणि अशा गोष्टींमध्ये पैसा खर्च करणं इट्स नॉट माय थिंग. सो आय विल ट्राय टू कवर व्हेरी चीप प्लेसेस अँड एव्हरीथिंग. सो स्टे ट्यून. आणि मेन गोष्ट म्हणजे माझे मित्र असे की त्यांनी मला फिरवायला पाहिजे, कारण मी इकडे नवीन आहे मुंबईमध्ये, तर मी त्यांना फिरवते सगळीकडे. अंडरग्राऊंड मेट्रो पण मीच सांगितलं त्यांना, ते मुंबईमध्ये असूनसुद्धा. आता क्रॉफर्डला पण मीच घेऊन चालली आहे त्यांना. म्हणजे काय, मला प्रिन्सेस ट्रीटमेंट भेटली पाहिजे भाई, मी त्यांना प्रिन्सेस ट्रीटमेंट देते. पण यार इकडे एक सीन पण आहे थोडासा. म्हणजे आता तर मी खूप जास्त लेट चालले, तर मला नाही माहिती मला किती गोष्टी कवर करता येणार आहे, नाही कवर करता येणार आहे. बट द सीन इज की आपण जेव्हा एखादी गोष्ट चांगली घ्यायला लागतो एखाद्या माणसाकडे जो रस्त्यावरती बसलेला असतो आणि तिकडून BMCची गाडी येते, मग इतकी घाई होते की मग ती गोष्ट धड घेता पण येत नाही, धड बघता पण येत नाही. लेट गो करावीच लागते, जस्ट ॲज युअर लाईफ. और अजून 750 मीटर नियर अराउंड स्टेशनपासून इट्स 1 किलोमीटर, पण बाहेर आल्यापासून हे असे शॉपिंग स्ट्रीट चालू होऊन जातात. सो ठीक आहे. इकडे खूप क्रिएटर्स आहे जसे व्हिडिओज बनवतात, बट मी खूप रॉ ठेवायचा प्रयत्न करते. लाईक असं नाही आहे की भाई असे पण लोक असतात की ज्यांना महाग गोष्टी नाही लागत, क्रॉफर्डला येतं तर भाई स्वस्तात गोष्टीमध्ये सगळं पाहिजे. आणि मी तेच कवर करायला चालले आहे. कारण मी जेव्हा पण व्लॉग्स वगैरे बघते, कोणी असं सांगतच नाही यार नीट, कोणाचाच असं राहून असतो हॅलो गाईज. काय हॅलो गाईज ऐकायला आलो आहे का यार? जी मेन गोष्ट आहे ते दाखवा. तुम्हाला सबस्क्राईब करायचं तर करा, नाही करायचं. सो आय रीच्ड आफ्टर 1 किलोमीटर. आता माहीत नाही कोणत्या गल्लीमध्ये जाणार आहे. विथ द फ्लो द मी. क्या प्राइस है इसकी? क्या प्राइस है? दोनों में बताओ कैसे? 5 मीटर है, 1 वैसे ही दो अभी उतना ये 40 मीटर है. वाला मत देना, ये 5 मीटर है, 2 मीटर है, ऐसा 3 आएगा 100 में. ये 150 का एक है. चेक करके दे देना. ये अच्छा. 10 मीटर 200 रुपये का रहेगा, सबसे बड़ा साइज. ये और ये सेम है, ठीक है. कितने का बोले ये बड़ा 10 ना? मीटर 200 रुपये, छोटा 100 में 3 है, 2 मीटर. चेक करने का 200 येडावला तो. कितना 200 रुपये. बहुत महंगा है. चल, इससे सस्ता बहुत महंगा है. अरे तो आएगा ना. अंदर घुसा हुआ है. एक इनकी क्या प्राइस है? 300 रुपया. लाइट बंद कर. हे बघ यार, परत आता काहीतरी आवडलं, BMCची गाडी आली, म्हणजे येते. हटवलं सगळं, जे बघायचं होतं ते राहूनच गेलं. हे नेहमी माझ्यासोबतच का होतं असं मला समजतच नाही यार. सॉरी. व्हॉट इज दिस? देख बनती है, मतलब ये सही है भाई, ये मस्त है. क्यूट है. एलिफेंट वाला बड़ा अच्छा है. ले ले, अच्छा लग रहा है. ये है, ये भी है क्या? अपने घर पे. हाँ,
50 ला 2 फेवरेट आहे ना. आता मी घेतले 50 ला 2. आता पुढे जाऊन मला त्याच गोष्टी स्वस्तात जर दिसल्या तर माझं डोकं खराब होऊन जाणार आता. क्या क्या प्राइस है? 250 आएगा 15 मीटर 45 250 रुपए. स्टार्टिंग प्राइस क्या है? स्टार्टिंग प्राइस 100 से किधर है? क्या मीटर है? ये आपको आएगा 10 मीटर 10 मीटर 100. 10 मीटर 100 रुपीज. वो नहीं वो वाला 250 रुपीज का है, वो बड़ा मीटर है. क्या? लेकिन फिर भी अच्छा है. हाँ दिखने में तो हाँ मस्त लग रहा है. लेकिन दिवाली के हिसाब से क्या पता क्या? चलो आगे और बनना आय गेस ही आकाशकंदीलची गल्ली आहे मे बी. सगळ्या आकाशकंदीलच दिसतात बट किती सुंदर मस्त नाईस. हे लोक मार्केट बंद करताय का लावताय मला तेच समजत नाहीये, कारण मला खूप जण बोलले तर बघायचं. खोल देतो मैं कोई बात नहीं. और नाही एक असं स्टोर सापडलंय मला एका गल्लीमध्ये. हे 3 सेट इज फॉर 400 रुपीज. लाईक नॉट बॅड. मला तिकडे भाई एक असं 650-700 सांगत होतं नाही, ते 400 मध्ये देईन तर काय वाईट आहे. परत BMCची गाडी आली. परत जे आवडलं होतं परत उचलायला लागले. पण ह्यावेळेस मी फायनल केलं की मला काय घ्यायचं आहे. 400 रुपयाला भाई 3 सेट, तो 3चा सेट मिळतो. लाईक खूप चांगली डील आहे ही, खूप जास्त चांगली. मी ते घेतलं 400ला 3 आणि एक 100ची उरळी घेतली ज्याच्यामध्ये ते खूप सारे अशा पंथ्या असतात. ते पण त्याने मला लाईक टोटल राऊंड फिगर मला 500 रुपयामध्ये करून दिला. ही गल्ली आता मला सांगता नाही येणार बट मेन मार्केटवरून तुम्ही या यार. इथे ह्या रेंजमध्ये भेटून जात आहे असं समजून जा. तुम्हाला थोडंसं बार्गेन करायला लागेल आणि जर तुम्ही मराठीत बार्गेन करताय तर भाई एकदम खतरनाक करून देतात ते. हिंदीमध्ये बोलणार तर ते नाही करणार कमी, बट मराठीतून बोलणार तर करून टाकणार कमी. वाव मस्त आहे भाई. असंच कोणत्या तरी गल्लीमधून बाहेर येताना ही अशी सुंदर लाइटिंगची गल्ली दिसते यार. किती सुंदर वाटतंय. असं खरंच वाटतं की दिवाळी आली आहे. Nice. Yes, ज्वेलरी पीसेस इज सॉरी हँड्स ऑफ पीसेस 100 रुपीजला. हे पण नॉट बॅड. जे कप्स होते लाईक मी स्वतः कोल्हापूरला गेली होती आणि तिकडे मला सेम ह्याचं प्राईस 300-400 असं सांगितलं आणि मला इकडे 100मध्ये भेटून गेलं. अजून कुठे स्वस्त भेटत असेल आय डोंट नो, बट मला तर हे वाटलं ओके.